तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तलाठी भरतीची जाहिरात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती 2026 ही MPSC पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका बघणार आहे, जे की ग्राम महसूल अधिकारी हे अतिशय महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट होणारे मागील वर्षाचे सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आहे। तर हा भाग 1 आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच याचा फायदा होणार आहे तुम्हाला। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे? ऑप्शन ए आहे कृष्णा नदी, ऑप्शन बी आहे गोदावरी नदी, ऑप्शन सी आहे तापी नदी आणि ऑप्शन डी आहे महानदी। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे तापी नदी। आता आपण ज्या दुसऱ्या नद्या आहेत ते कोणत्या वाहिनीद्वारे वाहतात ते बघूया। तर पूर्व वाहिनी नद्या आहेत कृष्णा नदी, भीमा नदी, गोदावरी नदी, पैनगंगा नदी। पश्चिम वाहिनी नद्या आहेत पूर्णा नदी, नर्मदा नदी, तापी नदी, दमणगंगा नदी, सावित्री, वैतरणा, उल्हास, कुंडलिका। उत्तर वाहिनी नदी आहेत वाघूर, मोरणा, नळगंगा, पांझरा आणि दक्षिण वाहिनी नद्या आहेत इंद्रावती नदी, वेण्णा नदी, प्राणहिता नदी, वर्धा नदी, पेंच नदी। तर या सगळ्या प्रकारचे आपण नदीचे बघितलेले आहेत, ते कोणत्या वाहिन्यांनी वाहतात हे नक्कीच पाठांतर करून ठेवा। प्रश्न क्रमांक 2 आहे, पूर्व महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात? तर ऑप्शन ए आहे जोहड, ऑप्शन बी आहे मलगुजरी, ऑप्शन सी आहे पाणलोट आणि ऑप्शन डी आहे शेततळी। तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे मलगुजरी। तर पूर्व महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील जे परंपरागत जलसिंचन तलावास मलगुजरी नदी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 3 आहे, लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे बोधवाक्य खालीलपैकी कोणत्या संस्थेचे होते? ऑप्शन ए आहे प्रार्थना समाज, ऑप्शन बी आहे ब्राह्मो समाज, ऑप्शन सी आहे सत्यशोधक समाज आणि ऑप्शन डी आहे आर्य समाज। तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे प्रार्थना समाज। तर हे बोधवाक्य म्हणजेच की लव्ह ऑफ गॉड इन द सर्व्हिस ऑफ मॅन हे बोधवाक्य न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी निश्चित केले होते आणि प्रार्थना समाजाचे जर उद्दिष्ट विचारले तर मानवाची सेवा करणे आणि समाज सुधारणे हे होते, जे देवावरील प्रेमातून निर्माण होते। प्रश्न क्रमांक 4 आहे, गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन ए आहे दर्पण, ऑप्शन बी आहे मुंबई समाचार, ऑप्शन सी आहे प्रभाकर आणि ऑप्शन डी आहे सुधाकर। तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे मुंबई समाचार। तर गुजराती भाषेतून जे प्रसिद्ध झालेले मुंबई समाचार आहेत हे पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र आहेत आणि हे जे सर्व प्रश्न आहेत हे वारंवार रिपीट होणारे आहेत आणि यामागील अनेक परीक्षांमध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत। त्याच्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही जी प्रश्नसंच आहे तो आम्ही खूप अभ्यास करून काढलेला आहे। विद्यार्थ्यांसाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे। 2026 MPSC कडे गेलेले आहे। थोडा तुमचा पॅटर्न बदललेला आहे कारण की हार्ड लेवल झालेला आहे, पण हे जे प्रश्न गेले तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, इथे आपला क्वेश्चन चुकीचा आलेला आहे, प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे। त्याचं जे म्हणजे प्रश्न आहे, तर बलवंतराव मेहता समितीची स्थापना कधी करण्यात आली? तर ऑप्शन ए आहे 1952 साली, ऑप्शन बी आहे 1989 साली, ऑप्शन सी आहे 1957 साली, ऑप्शन डी आहे यापैकी नाही। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे 1957 साली। तर केंद्र शासनाने बलवंतराव मेहता समितीची स्थापना 1957 16 जानेवारी 1957 या वर्षी केली आणि याचा जो मुख्य उद्देश होता तो सामुदायिक विकास कार्यक्रम 1952 आणि राष्ट्रीय विस्तार सेवा 1953च्या कामकाजाची चौकशी करणे। जर तुम्हाला विचारलं उद्देश तर हा इथे नीट लक्ष द्या, कारण की विचारण्यात येतात डीपमध्ये आणि MPSC तर ऑब्व्हियसली डीपमध्येच तुम्हाला विचारणार क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 6 आहे, मुंबईतील खालीलपैकी कोणत्या मैदानाचे अधिकृतपणे ऑगस्ट क्रांती मैदानी असे नामांतर झाले आहे? तर ऑप्शन ए आहे क्रॉस मैदान, ऑप्शन बी आहे ओव्हल मैदान, ऑप्शन सी आहे गोवालिका टॅग मैदान आणि ऑप्शन डी आहे आझाद मैदान। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे ओव्हल मैदान। तर मुंबईतील जर विचारलं कोणते अधिकृत ऑगस्ट क्रांती मैदान आहे असे नामांतर झाले तर ओव्हल मैदानाचे। आता याचे मूळ नाव हे गोवालिया टॅग मैदान असे होते आणि महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी भारत छोडो आंदोलनाचे भाषण दिले होते। याच्या ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने मैदानाचे नाव ऑगस्ट क्रांती मोर्चा असे ठेवले आहे। जर तुम्हाला विचारलं हे ओव्हल मैदानचं नाव जे ऑगस्ट क्रांती ठेवलेलं आहे हे कोणाच्या म्हणजे जर विचारलं कोणाच्या आंदोलनाच्या थ्रू तर महात्मा गांधीच्या आंदोलना थ्रू यांचे नाव बदलण्यात आलेले होते।
प्रश्न क्रमांक 7 आहे, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन ए आहे 1804 या वर्षी, ऑप्शन बी आहे 1784 वर्षी, ऑप्शन सी आहे 1823 या वर्षी आणि ऑप्शन डी आहे 1789 वर्षी. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे. 1784 या वर्षी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना करण्यात आली. जर तुम्हाला विचारलं स्थापना, तर याची 15 जानेवारी 1784 ही पूर्ण तारीख आहे. संस्थापक आहे विल्यम जोन्स. जर तुम्हाला विचारलं की याचे संस्थापक कोण आहे, तर विल्यम जोन्स हे बरोबर उत्तर ठरेल. आणि ही जी स्थापना म्हणजे नाही का एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही कुठे झाली, तर ठिकाणाचं विचारलं तर फोर्ट विल्यम, जो की कोलकाता येथे आहे. आणि याचा उद्देश होता प्राचीन काळातील इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करणे. तुम्हाला आता MPSC ही प्री आणि मेन्स या 2 एक्झाममध्ये होणार आहे. तर जी प्रीमध्ये तर त्याच्यात तुम्हाला इतिहासावर देखील वेगळे 10 मार्काचे प्रश्न विचारण्यात येतात. त्याच्यामुळेच आपण म्हणजे आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहे. GS ही तुमची पहिली एक्झाम होणार आहे. तर त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यघटना सर्व याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. कारण की तुमचा मे बी 60+ कट ऑफ लागणार आहे प्री या एक्झामसाठी MPSCच्या गट क चा आणि तलाठी भरतीचा. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच बडोदा संस्थान रिक्त जागामध्ये विलीन करण्यात आले. तर ऑप्शन ए आहे कच्छ, ऑप्शन बी आहे सौराष्ट्र, ऑप्शन सी आहे मुंबई इलाखा आणि ऑप्शन डी आहे जुनागड. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते मुंबई इलाखा. तर भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच बडोदा संस्थान ही मुंबई इलाखामध्ये विलीन करण्यात आली, म्हणजे की मर्ज करण्यात आली. विनायक सावरकर हा प्रश्न क्रमांक 9 आहे. विनायक सावरकर, त्र्यंबकराव म्हसकर आणि रावजी कृष्णा यांनी नाशिक येथे प्रथम कोणती संस्था स्थापन केली? ऑप्शन ए आहे मित्रमेळा, ऑप्शन बी आहे राष्ट्रभक्त समूह, ऑप्शन सी आहे राष्ट्रीय समूह आणि ऑप्शन डी आहे अभिनव भारत. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए आहे मित्रमेळा. तर विनायक सावरकर, त्र्यंबकराव म्हसकर आणि रावजी कृष्णा यांनी नाशिक येथे प्रथम मित्रमेळा ही संस्था स्थापन करण्यात आली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अनेक तलाठी भरती MPSC मार्फत जी की ग्रुप C साठी देखील महत्त्वाचे आहे, लिपिक व टंकलेखक या पदासाठी. हे जे व्हिडिओ आहे ना, हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आता MPSC ही म्हणजे तलाठीवरती MPSC घेणार आहे, जे की तुमचे 2 पेपर होणार आहे, प्री आणि मेन्स. तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे, कारण की हे मागील काही MPSCमध्ये देखील विचारण्यात आलेले प्रश्न आहेत आणि TCS पॅटर्ननुसार. त्याच्यामुळेच सांगते की याचा नक्कीच फायदा होणार आहे. कारण की मागचा जो तुमचा हायकोर्टचा जो पेपर झालेला होता लिपिक आणि टंकलेखनचा, आपण त्याच्यावर जे प्रॅक्टिस पेपर घेतलेले त्याच्यातले तुम्हाला 30 ते 50% ॲज इट इज प्रश्न आलेले आहेत. विश्वास नसेल बसेल तर एकदा व्हिडिओ जाऊन चेक करा. अशाच प्रकारचे आपण अंगणवाडी जी म्हणजे भरती होणार आहे सुपरवायझर, त्याचे देखील व्हिडिओ पोस्ट करणं चालू आहे. चॅनलला एकदा व्हिजिट करा, नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, गौरीगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळ हिमालयातील मिल हिमनद्यांमध्ये खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? तर ऑप्शन ए आहे रामगंगा नदी, ऑप्शन बी आहे सरयू नदी, ऑप्शन सी आहे महानंदा नदी, ऑप्शन डी आहे सोन नदी. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे सरयू नदी. आता जर तुम्हाला विचारलं आहे सरयू नदीचा, तर तिचा उगम हा गौरीगंगा नेपाळ हिमालय येथे होतो आणि या सरयू नदीची जी लांबी आहे ती 350 किलोमीटर इतकी आहे. तर आजचा हा आपला भाग 1 आहे तलाठी भरती MPSC पॅटर्ननुसार आणि मागील जे वर्षी प्रश्न विचारलेले आहे त्या अंतर्गत. तर अशाच प्रकारचे आपण आणखी पार्ट्स घेऊन येणार आहे. तर अजून तुम्हाला कोणत्या विषयी व्हिडिओ पाहिजे असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ हेल्पफुल असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.